सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। कोल्हापुरातील हॉली क्रॉस वरील हल्ल्याच्या आजरात ख्रिस्ती बांधवांनी मोर्चाद्वारे निषेध केला आहे। कोल्हापुरातील हॉली क्रॉस शाळेवर समाजकंटकांच्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला। यांचा आजरातील ख्रिस्ती बांधवांनी मोर्चाद्वारे निषेध करण्यात आला। सदरच्या हल्ल्यात शाळेचे कार्यालय, मुख्याध्यापिकेचे कार्यालय, कार्यालयातील प्रभू येशू प्रतिमेची मोडतोड करून विटंबन केली आहे। सदरची शाळा ही मुलींसाठी असून येथे सर्व जाती धर्माच्या मुली शिक्षण घेत असतात। शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये महिलांचा समावेश आहे। अशा ठिकाणी दुष्कृत्य करणं हे निश्चितच समाजाला काळीमा फासणार आहे। सदर कृत्याचा ख्रिस्ती समाज निषेध करतो असे निवेदनामध्ये उल्लेख केला असून निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आलं। यावेळी ख्रिस्ती बांधवसह सर्व समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते। ख्रिश्चन धर्माची दोन तत्व आहेत, एक म्हणजे सेवा आणि दुसरं म्हणजे शिक्षण। समाजामध्ये शिक्षण आणि सेवा याची जागृती आणि प्रसार करण्यासाठी ख्रिश्चन धर्म नेहमी अवरोध कष्ट करत आहे। भारतामधल्या एकूण जर शहरांच्या मध्ये जर पाहिलं तर कॉन्व्हेंट स्कूल जिथं फादरांचं आणि सिस्टरांचं वास्तव्य आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, ते धर्मप्रसारक आहेत। त्यांच्या वातावरणामध्ये सर्व माणसांची जडणघडण चांगल्या पद्धतीने व्हावी अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं। आणि अशा एका पवित्र शिक्षण संस्थेवरती विषय काही असू देत, पण न्याय बाजूने जर एखादी गोष्ट हक्क विचारला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। पण अमानुष्यपणे मानवी नियमांचा उल्लंघन करून ज्यावेळी अत्याचाराची गोष्ट होते त्यावेळी खऱ्या अर्थानं माणुसकीचा जो आमचा कळस आहे तो कळस निखळून पडतो। त्यामुळं या परवाच्या होली क्रॉस संस्थेमध्ये काही घटनेच्या निमित्तानं समाजकंटकांनी मानवी हल्ला केला। त्या असणाऱ्या शैक्षणिक कार्यालयाची मोडतोड केली। तिथं सर्व स्टाफ हा लेडीज आहे, त्यांना मानसिक त्रास दिला। विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताची जी मूर्ती होती ही मूर्ती सुद्धा फोडून जमिनीवरती टाकली। हा मोठा कळस झाला। अशा समाजकंटकांना, अशा देशद्रोह, अशा मानवतेचा द्रोह करणाऱ्या सर्व व्यक्तींना आमच्या राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही तहसीलदार मॅडम मार्फत, कलेक्टरांच्या मार्फत राज्य शासनाकडे आणि विविध राजकीय पुढाऱ्यांच्याकडे आपल्या संविधानाकडे आम्ही मागणी करतो। या मागणीसाठी आमची मागणी एवढीच आहे, आम्हाला आमच्या न्याय आणि हक्क बाजूनं आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, तो जगू द्या। अतिशय निंदनीय प्रकारची गोष्ट आहे। आम्ही तर, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमची शिवजयंती असली त्यामध्ये आम्ही हिरेनं भाग घेतो। गणेश मंडळामध्ये आरतीच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व मंडळी ख्रिश्चन बांधव तुम्हाला एकमेकांना सहकार्य करतो। कुठल्याही प्रकारचं कुठला शेजारी पाजारी असला तर एकमेकाची देवाणघेवाण रोजीरोटीपासून ते सगळ्यापासून ताक आमटीपर्यंत सगळ्यांची मनपूर्वक केली जाते। आणि ह्या अशा शांतताप्रिय चालणाऱ्या अशा या समाजामध्ये, त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये आम्ही तर असं म्हणतो, आम्ही शिक्षण संस्था उत्कृष्टपणे चालवतो। आरोग्याच्या संस्था, काही दवाखाने आमच्या सगळ्या नर्स मंडळी, धर्मगुरू काही चालवतात। शिक्षणामध्ये तरी अतिशय हातखंड आहे आणि निस्वार्थीपणानं चालतो। इथं तुमच्याकडं रोजरीचं प्रतीक आहे, वाटेंगीला आहे, तिकडं साधना हायस्कूल आहे, अनेक राज्यामध्ये। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?